प्रमाणे महेश भाऊ आणि महेश भाऊचे मित्र चालले होते कॉलेजला. वर्गात आल्यावर इलेक्ट्रॉनिकचं लेक्चर चालू होतं. लेक्चर वगैरे केले म्हणलं आता चला फिरून येऊ. फिरायला आलो तरी पोलिसाची गाडी आतमध्ये काय करून राहिली. नक्कीच कॉलेजमध्ये काहीतरी मॅटर झालेलं दिसतोय. कॉलेजमध्ये रोडचं असं काही झालं होतं महेश भाऊला माहित नव्हतं. आता जर काही टंग घसरून पडलं तर काम अवघडच व्हायचं. एवढा कठीण रस्ता पार करून महेश भाऊ सुरक्षित आले. आता 3 ते 4 आपल्याला कामावर शिकवायचं श्रमदान होतं, पण त्यात पावसाचं आगमन झालं. मग काय श्रमदान कॅन्सल आणि सगळंच कॅन्सल. मग सगळे पोरं राहिले शेडमध्ये उभा. पाऊस काही कमी व्हायला तयार नव्हता. मग महेश भाऊ आणि प्रसाद निघाले हॉस्टेलला जायच्या आधीच पोरं म्हणे चला कुठतरी फिरायला जाऊ. मग म्हणे चला काळा हत्ती पाहायला जाऊ. म्हणलं आता हत्ती काळाच असतो, लाल गुलाबी थोडा असतो. महेश भाऊला वाटलं होतं आता खरोखरच हत्ती काय नो. मग इथं आल्यावर कळलं हत्ती कसा आहे. मग काही मित्रांसोबत थोडे फोटो बिटो काढले. मग निघालं पुढे गेल्यावर एवढ्या पावसात कुत्र्याचं पिल्लू एवढं काकडून बसलं होतं. म्हणलं त्याला हात लावा होतं, तिकडून लगेच त्याची मम्मी पळत आली. म्हणलं मग सांभाळ बाई तुझ्या लेकराला. आता रस्ता दिसन तसं आम्ही चाललो होतो. आम्हाला पण माहित नव्हतं आम्ही कुठे चाललो. इथं नो एंट्री होती, पण पोरं म्हणे इथं नो एंट्री काय आपण ते बघून येऊ. तिथं आम्हाला खास असं काही दिसलं नाही. म्हणलं चला मग मागं. आणि तसं पण हॉस्टेल भरायला 10 मिनिटं बाकी होती. मग पोरं